टेंटला ना बरोबर असाच पाऊस पडतोय, सगळा पाऊस आहे ना दरवाजावर पडतोय आणि आतमध्ये पाणी येतंय. त्याला फिरून घ्यायचं, उलटं करायचंय. हे बघी, पण पडशील नको तिथे जाऊ. तिकट असेल, तिकट असं हे तिकडे मोठी एकदम. ती जावा. दुसरा फोकस लावू का? बटन नाही सापडत. पावसाला पण आत्ताच यायचं होतं. धुक्क आणि पाऊस दोन्ही आलं एकत्र. चलो टेंट में बैठ के खाएंगे. अरे मला काही दिसत नाही उद्या सोडलं की. दाट धुक्क, एकदम दाट. म्हणजे गाडी पण एकदम अशी समोर आली ना तरच दिसते. तिची लाईट जेव्हा ब्लिंक होते ना तेव्हाच कळतंय गाडी आहे. आता मागून एक गाडी आली बघा, आपल्या किती जवळ आल्यावर ती दिसेल. धुक्क तर आहेच, पण त्यासोबत आहे ना चिल्ड अशी थंडी पण वाजायला लागली आहे. इकडे आपण 2-3 वेळा आलो पण एवढी थंडी कधी जाणवली नाही. आज खूप थंडी जाणवते. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. जिकडे आपण जाणार आहे पावसाळ्यामध्ये तिकडे कोणीच जात नाही. खूपच निसरडा रस्ता आहे, खूपच ॲडव्हेंचरस होणार आहे आपला प्रवास. मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो तेव्हा उन्हाळ्यात आलो होतो. उन्हाळ्यातसुद्धा तिकडे एकदम रस्ता जो आहे ना तो अवघड होता. तर पावसाळ्यात किती अवघड झाला असेल हे सगळं तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर गाडी इकडे लावली आपण, एक घर आहे तर तिथे थोडीशी सेफ राहील गाडी. बाकी इकडे तिकडे लावता येत नाही गाडी, म्हणजे गाडी लावायला जागाच नाही आहे. या साईडला ना त्या माशा म्हणजे ज्या खूप जोरात चावतात ना त्या खूप आहेत. आणि आल्याबरोबर आपण गाडी लावली ना तिथं 2 चावले आहेत. तर आता उद्या मस्तपैकी सुजणार आहे, मस्त असे मोठे मोठे फोडे येणार आहे. 2-3 दिवस मस्त अशी खाजव येणार आहे. बेकार चावतात त्या माशा. फार उशीर झाला आम्हाला इथे पोचता. किती वाजलेत माहिती नाही. लवकर यायला पाहिजे तर 2-3 वाजेपर्यंत आलो असतं तर भारी झालं असतं. 5:45 झालेत. उशीर खूप झालाय. तर मला असं वाटतंय की आपण इकडे ना कॅम्पिंग करावी, म्हणजे वरतीच कॅम्पिंग करावी. इकडे आपल्याला बहुतेक खेकडे पण मिळून जातील भाताच्या शेतामध्ये. आणि उद्या सकाळी लवकर उठून मग ती झुरी जी आहे ती एक्सप्लोर करूया. म्हणजे उजेड पण असेल आणि व्यवस्थित आपल्याला मग ती एक्सप्लोर करता येईल. 6 वाजले म्हटल्यावर अजून थोड्याच वेळात अर्ध्या तासात जवळपास अंधार होऊन जाईल. सर्वात जड काम, बापरे जड काम म्हणजे ही बॅग जी आहे ना माझ्या पाठीवर ती आहे. तिचं वजन मी केलं होतं येताना 14.5 किलो, 14.400 ग्रॅम, म्हणजे ऑलमोस्ट 14.5 किलोच आहे. खालचा जो ट्रेक आहे तो थोडा अवघड आहे, थोडं नाही बऱ्यापैकी अवघड आहे. रस्ता निसरडा आहे, चिखल भरपूर आहे. त्यामुळे आपण प्रयत्न करूया की कॅम्पिंग जिकडे करू ना तर आपलं ओझं तिथेच ठेवूया. मग ती झुरी, तो धबधबा, सगळ्या गोष्टी आहेत तिथे ते एक्सप्लोर करूया आणि परत वरती येऊन आपलं सामान घेऊन जाऊया. मला वाटतं हाच प्लॅन व्यवस्थित असेल. घाई गडबडीमध्ये एक्सप्लोर करायला गेलो तर हवं तसं एक्सप्लोर होणार नाही. ते पेरूचं झाड आहे, एकदम बारीक बारीक पेरू, कच्चे पेरू आहेत. जाम म्हणजे तेच ना, पेरू जाम एकच ना, हे एवढंच पिकतात नाही ना रे. दातूट गे. इथं ती झुरी आहे, झुरी नाही धबधबा आहे. 2 धबधबे, एक माझ्या मागे आहे आणि एक त्या साईडनी धबधबा येतोय. आणि हे दोन्ही मिळून आणि पुढे सुद्धा काही मिळत असतील धबधबे तर ते मिळून मोठा धबधबा होतो. खाली खूप डेंजर प्रेशर आहे पाण्याला. हाय
अशी बॅग काढली की असं वाटतं शोल्डर आपले हवेत उडत आहेत, शोल्डर हवेत उडत आहेत आणि रेनकोटची पॅन्ट खाली जाते. अरे 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 बघा कसा पडला होता आता. चप्पल बदलली नाही, घेतली नवीन. हा बघा, हा धबधबा आहे, हा धबधबा आणि मागचा एक धबधबा आहे तो. मला वाटतं आपण इकडेच कॅम्पिंग करायला पाहिजे आणि रात्री आपल्याला खेकडे सुद्धा मिळून जातील. ते रोल ऑन कापडाला लावलं होतं वरती असं आणि तिथे हात लागला आणि डोळ्यांना हात लावला तर डोळे असे जळजळ करत आहेत. आणखी चांगली जागा शोधूया टेंट लावण्यासाठी. आजचा आपला प्लॅन आहे ना जरा फिसकटला आहे. आजच आपल्याला ती झुरी एक्सप्लोर करून, तो धबधबा एक्सप्लोर करून वरती येऊन मग कॅम्पिंग करायची होती, मग कुकिंग करायची होती. पण आज आपण उलटं करणार आहे कारण उशीर झाला आहे. पाणी किती क्लिअर आहे, बापरे. त्याच्या जवळच कुठंतरी जागा बघा इथंच. हा वा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅम्पिंग करायची म्हटलं तर जवळ जर स्वच्छ पाणी असेल असं तर खूप 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 सोय होते. हे पाणी इतकं स्वच्छ नाही की डायरेक्ट आपण पिऊ सुद्धा शकतोय. रे ही जागा मस्त आहे टेंट लावायला. इथे वाटत नाही पाणी पण जमा होत असेल, जमा होत असेल. पाऊस पडल्यावर होत असेल जमा. हा. जरी पाऊस पडला तर टेंट उचलून त्याच्यावर ठेवता येईल चढावं. पडेल ना, पाऊस पडतोच ना इकडे, असं कसं काय नाही. बघूया कुठे टेंट लावायचा. हे इकडे कसं बांध वगैरे बनवलंय. या सगळ्या जागा अशा आहे ना एकदम अनटच जागा मी तुम्हाला दाखवतो. बाकी सगळ्या जागा ज्या आपण फिरतो मोस्टली जे सह्याद्रीच्या जागा म्हणतात ते सगळे नोन प्लेसेस आहेत. पण मी तुम्हाला ज्या गोष्टी दाखवतो ना इकडे क्वचितच लोक येतात. वा, एकदम जसं फॉरेनमध्ये दाखवतात ना क्लीन पाणी, तसं क्लीन पाणी. आंघोळ पण करू शकतो इथे. वा, एक नंबर. एक मासे असतील ना पण. एक नंबर. हां, खेकडे पण मिळतील ना इकडे. थोडं पण हलगर्जीपणा आपण करू शकत नाही आहे कारण की इकडे पडलो लागलं तर इकडून आपल्याला घेऊन जाणारं कोणी नाही आहे. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी, स्वच्छ एकदम. हो, हे किती मस्त चाललंय ना. याच्यात पण खेकडे मिळतील. हा, हे काय खेकड्याचं होल पण आहे, त्यात मासे पण आहे लहान लहान. मुरे असतील. मुरेच आहेत ना. हा, ते बसले खारवरला. खेकड असेल त्याच्यात. हे खेकडी नाही उतरले. हे ना सगळं. हा, ती सेल खेकडे आपण उकरून पण काढू शकतो पण ते स्वतःच बाहेर येतील रात्री. कशाला एवढी मेहनत करायची. तो दोस्तों अब क्या करना है, डिनर तक अपने को रुकना है. हे पाण्यामुळे हे कसं मस्त ढसळलं आहे आणि असं होल झाला आहे मोठा. हे पाणी इकडनं वाहून येते ना त्याच्यामुळे ही जमीन ओली होऊन ही ढसळली आणि इथे मोठा खड्डा झाला आहे. ही व्यवस्थित आहे टेंट लावायला. एक तर गवत आहे त्यामुळे आपल्याला झोपता येईल आणि इथे ना कोणत्याही प्रकारचं म्हणजे पाऊस जरी आला ना तसं वाहून पाणी असं पाण्याची वाट इथपर्यंत नाही आहे. तर इथे मस्तपैकी टेंट लागू शकतो आपला. इतर जागी काय होतं आहे की गवतामध्ये पाणी जमण्याची शक्यता आहे. हे थोडंसं असं उंच पण आहे त्यामुळे याच्यावर पाणी जमणार नाही. बिबट्या नसेल रे, ते दुसरं काय असतं ना. जगर म्हणतो बिबट्याचे पाय. बिबट्याचे नाही आहे पण एवढे बारीक नसतं बिबट्याचे. ते दुसरं काहीतरी असेल, तरच पण नसेल. ते ऊद मांजर वगैरे नाही का. निशान बिबट्याची गोलच पुढची वाटतात ना. कुत्र्याचे पण असू शकते ना. कुत्र्याचं ते कळतं ना लगेच. थोडं वेगळं असतं. हां हां, हे बघा, हे खेकडे खायला येत असेल रे. हे बिबट्या नाही. हा गोल पाया ते मोठं आहे ना त्याचं. हां, हे नाही बघ, हे नख आहे. बिबट्याचे नख येत नाही. तरस असेल, तरस येत असेल इथे. तरस किंवा तरस सारखा एखादा प्राणी असू शकतोय. जे काय असेल लकी असेल तर आपल्याला बघायला मिळेल. हे असे प्रॉब्लेम्स असतात. कॅम्पिंग म्हणजे रिस्कच आहे त्यामुळे सगळ्यांना आपल्याला आपल्यासोबत कॅम्पिंगला आणता येत नाही. मला वाटतं की आपण जे फिश आणले होते ना थोडेच येते पण तेच आपण आता डिनरला खाऊया. आणि जर आपल्याला खेकडे मिळाले तर ते उद्या जेव्हा आपण ट्रेकिंग वगैरे करून येऊ, एक्सप्लोर करून येऊ
त्यानंतर आपल्याला बरीच भूक लागणार आहे, एनर्जीची गरज असणार आहे, तर तेव्हा ते आपण खेकडे बनवूया. डोंगरी भाग असल्यामुळे ना सूर्य लवकर असतो तो. $14.5 किलो. पाऊस नव्हता इतक्या वेळ, म्हटलं ड्रोन शॉट्स घ्यावा आणि तेवढाच पाऊस आला. बारीक बारीक आहे, पण हा जो एरिया आहे ना इकडे ऑलमोस्ट आहे ना 5 ते 6 महिने इकडे पाऊस असतो आणि 24 तास पाऊस असतो. जगनला काहीतरी दिसलं काय? ती दगडीवर बसली बघा. दिसली का? कुठे? त्या दगडी. इथे हां. जगन इकडे मासे साफ करून घेतोय. मासे जास्त नाही आहे, 2 झिंगे आहेत फक्त आणि एक हे बटरफिश आहे. पाऊस आला परत. आज येतो हात धुवायला. कुकिंग करायची काही मस्त वाटत. कुकिंगला एकदम मस्त जागा मिळाली आहे. मस्त पाणी वाहत आहे. इथल्या इथेच आपल्याला काही धुवायचं असेल, पाणी वापरायचं असेल तर हेच घेता येईल. आणि पाण्याचं असं मस्त काय म्हणतात त्याला, पाण्याचं मधुर संगीत तुमच्या कानावर पडेल. तेल नाही आपल्याकडे, तर तूप घेतलं आहे. वाटण आहे, रेडीमेड वाटण, भाजलेलं कांदा आणि भाजलेलं खोबऱ्याचं. आलं लसूण पेस्ट, मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी घाला. आजच्या कुकिंगसाठी सुद्धा आपण माऊली गरम मसाला आणि माऊली काळा मसाला वापरणार आहे. माऊली काळा मसाला थोडेच आहेत मासे त्यामुळे कमी घेतोय. माऊली गरम मसाला एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, माऊली मसाले वापरल्यानंतर तुम्हाला इतर कोणतेच मसाले वापरायची गरज पडत नाही. हळद सुद्धा नाही. हे मासे आहेत, एक बटरफिश आहे आणि 3 झिंगे आहेत आणि त्यांचा बांधा आहे. बांधा घालूया आधी. बांधा म्हणजे फॅटच आहे. मासे मासे सुद्धा थोडेसे परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये. थोडेसे वाफून घेऊया मासे आणि झिंगे. मित्रांनो, आपण नेहमीच माऊली मसाले वापरतो कारण की हे मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. यात कोणत्याच प्रकारचं केमिकल किंवा कलर नसतो. हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात. त्यामुळेच ह्या मसाल्यांना अस्सल गावरान चव येते. तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आहे, त्यांची वेबसाईट आहे, तिकडून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकताय. आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल. तिकडून सुद्धा तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकताय. मासे मस्तपैकी वाफून झाले. जोपर्यंत ही कालवण उकळत आहे ना तोपर्यंत एक राऊंड मारूया. खेकडे निघाले तर बघूया. हे बघा कसा अंधार दिसतोय सगळीकडे, काहीच नाही दिसत. इकडे जगन आहे, पिशवी घ्यायला गेलाय. दगडीला छोटू आहे ना आता लांब ना. हा घेऊन चालली बघ ती मासा. ते मासे होते ना त्यांचं वेस्ट जे तिथे टाकलं होतं, खेकड घेऊन गेली. ती मोठी आहे, मोठीच आहे ना बऱ्यापैकी साईज. रेनकोट घालूनच ठेवलंय मी कारण की ते माशा चावत आहेत ना, त्यामुळे रेनकोट घालून ठेवलाय. अरे ते किती मस्त खुशबू येते याची. आहे ना झिंगे माऊली मसाला. एवढ्या लवकर निघतील? तुलाच पकडावं लागेल. हे इथं बघ काहीतरी होतं. एवढं लवकर नाही निघणार रे. पीछे भी देखना पडेगा ना बाबा. अभीच कुछ निशान दिखे है पैरों के. चांगली साईज आहे रे. जातो का? जाते पळून जाईल.
धर दबोच उसको. ओ हो लांबून लहान दिसते रे. साईज केवढी आहे. सावली का साइज केवढी आहे. बापरे. अभी हम पानी के अंदर आ चुके हैं दोस्तों. पीछे तो देखो. अरे शपथ चुकलं रे. मला वाटलं तू टॉर्च वगैरे घेऊन येशील रे यार. माझंच चुकलं. मोठी आणायला पाहिजे होती. ही पण आणायला पाहिजे होती. पण एवढं सगळं सामान आहे ना ट्रेकिंगच्या वेळेस कमीत कमी वजन कॅरी करावं लागतं. त्यामुळे जास्त गोष्टी आणता येत नाही आणि राहतातच. कॅम्पिंग म्हटलं की सगळ्याच गोष्टी लक्षात राहील असं होत नाही. इथे खोल वाटतं ना जरा. हां पण तिथे कालवून आटून जाईल पूर्ण. चल वेळ आहे ना अजून जरा निघायला त्यांना. पकड ना अरे जे दरवाजा समोर बसले असताना ते जरा अवघडच आहे पकडणं आहे ना. बघ खेकड्यासाठीच दिलं मला वाटतं आपल्याला. कोई चाहता है कि हम ज़्यादा खेकड़े ले जाए. ये नियति चाहती है कि मैं कल बोरा भर के खेकड़े ले जाऊँ. हे मस्त उकळलं आहे. मीठ घालूया. इसीलिए दोस्तों मैंने पानी के पास कुकिंग करने का निर्णय लिया. ओके हे मस्तपैकी उकळलं आहे. हे काढून घेऊया. पण आहे ना आपल्याकडे भांडे जरा लिमिटेड आहे. पावसाला पण आत्ताच यायचं होतं. धुक्क आणि पाऊस दोन्ही आलं एकत्र. झालंय भात पण झालाय. जेवूया. धुक्क कसं पडलंय बघा. धुक्क दिसत असेल का नाही माहिती नाही. असं लाईट घे बाहेर. अशी मोठी लाईट टाक. दिसतच आहे ना. कुठे लावतो. हा हे दुःख पहा कसं पडलंय. बापरे. चलो टेंट में बैठ के खाएंगे. अरे मला काही दिसत नाही उद्या सोडलं की. माती सरकली तिथली. बघ हे दाखव. हे बघ मी इथं उभा होतो. माती सरकली इथली. बाबा आज का हमारा खाना. थोडंसं कालवून सांडलं नाही तर आता उपाशी मरावं लागलं असतं. नुसता भात खावं लागला असतं. तो पाय धुवानाला चिखले पाहायला. आतमध्ये नाही जातो. रेनकोट बाहेरच काढलाय मग का. अरे हे किती ओलं झालं. हे कसं ओलं झालं एवढं. ते तुम्ही उघडून ठेवलं. तुम्हाला बोलत होतो पाणी जाते पाणी जाते. हो आमच्या चुकीमुळे पाणी गेलं. आमच्या नाही माझ्या चुकीमुळे पाणी गेलं. आलं इथे. गेलं नाही पाणी आलं इथे. मच्छर घुसले सगळे आतमध्ये. बाबो ओले डेंजर चावतात. हेच चावतात बारीक. मच्छर येते. और ये हमारा कालवन. झिंगा झिंगा लाला हो. माशाचा कुठे. माशाचा एक पीस पडला. खरं तो पडला. मी तुला म्हटलं काहीतरी पडलंय. तर जेवूया मित्रांनो फटाफट. मग आपल्याला खेकडे पण बघायला जायचंय. जर ह्या किड्यांनी जेवून दिलं तर जेवू आपण फटाफट. मासा घ्या की अर्धा तुम्हाला. सुपर कालवण झालं. सुपर. इतकं गडबडीमध्ये बनवलं तरी छान झालंय. झिंगा. हाऊ इज अ टेस्ट. भारी ना. मस्त आहे. पावसाने आपल्याला पिटायला बाहेर आतमध्ये. मस्त बाहेर जेवणार होतो पण पावसाने आम्हाला मजबूर केला आतमध्ये यायला. प्लॅन होता की बाहेरच जेवायचं. सगळं आवरून बिवरून झाल्यानंतर कपडे वगैरे ओले कपडे बाहेरच काढायचे. कपडे चेंज करून मग टेंटमध्ये यायचं म्हणजे टेंट ओला होणार नाही. पण तसं काही झालं नाही.
आणि कॅम्पिंगमध्ये तसं काही होत नाही की आपण जसं विचार केला तसंच होईल. मला काहीतरी बोलायचं होतं मागच्या व्हिडिओमध्ये ना, श्रावणामध्ये नॉनव्हेज खाण्याबद्दल मी काहीतरी बोललो होतो. तर बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की माशांचं प्रजनन, याचं प्रजनन, त्याचं प्रजनन. पण मला आता सांगा, माशाचं प्रजनन म्हटलं तर मासे चढणीला लागतात, बरोबर. जर तुम्हाला मासे प्रजनन करून द्यायचे असतील तर सर्वात आधी आपल्याला डॅम जे आपण बनवलेत ते आपल्याला काढावं लागतील. त्याच्यामुळे मासे पुढे जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रजनन होत नाही. त्यामुळे ते एका जागेवर अडकतात आणि माणसं त्यांना पकडतात. आणि चढणीचे मासे हे वर्षानुवर्ष पकडत आलो, अजूनपर्यंत कमी झालेले नाही. आणि इतर गोष्टी जे तुम्ही म्हणतात प्रजननाची गोष्ट करताय, कोंबडी बोला, बकरी बोला, हे तर वर्षाचे 12ही महिने मिळतात. ब्रॉयलर कोंबडी 12ही महिने मिळते, 12ही महिने अंडे देते. आजकालच्या बकऱ्या 12ही महिने प्रजनन करतात, 12ही महिने आपल्याला बकरी मिळतात. तर यांचा आणि श्रावणाचा काही संबंधच नाही आहे. राहिली गोष्ट ते कटला, रोहू, त्यांचं ते बोलत होते ना काहीतरी अंडी असतात पोटामध्ये. त्याच्या रोहू कटल्याच्या पोटामध्ये अंडी जरी असली ना तर त्यांचं प्रजनन नॅचरली होत नाही, त्यांच्या पोटातली अंडी वायात जातात. रोहू आणि कटला हे ना असे काय म्हणतात त्याला, फार्ममध्ये मेल फिमेल असे सेपरेट काढून अंडी काढून मग स्पर्म्स मिक्स करून मग त्या स्पर्म्समधनं अंड्यांमधनं पिल्लं बाहेर निघतात, बारीक पिल्लं. मग एक ठराविक साईज झाली की मग ते डॅममध्ये सोडतात. ही जी प्रोसेस आहे ही नॅचरली होत नाही डॅममध्ये रोहू आणि कटल्यासोबत. आणि राहिली गोष्ट मूळ मासे जे आपले होते, नद्यांमध्ये जे मासे होते, त्यांच्या जर प्रजननाबद्दल तुम्ही बोलत असाल तर आधी पॉल्युशन थांबवा. 90% मासे आपण प्रदूषणामुळे मारून टाकलेत, हे कोणी मान्य करत नाही. तिसरी गोष्ट, आणखीन एक मासा आहे चिलापी. हा तर 12ही महिने, किती बोला तुम्ही, महिन्यातून 2दा जरी बोलले तरी तो ब्रीड होतो, इतकी पिल्लं देतो. मग त्याला जर तुम्ही श्रावणामध्ये खाल्लं तर त्याचं काही नुकसान होणार आहे का? रोहू मासा, कटला मासा यांचं काही नुकसान होत नाही तुम्ही श्रावणमध्ये खाल्लं तर. ब्रॉयलर कोंबडीचं पण काही होत नाही. तर होपफुली तुमचं जे माइंड जे असेल श्रावणाबद्दल तो थोडासा चेंज झाला असेल. बऱ्याच जणांकडं अर्धवट नॉलेज आहे. पण आत्ता मला जीव द्या. लईच बोललो, लईच मोठं लेक्चर दिलं. थंड झालं, गरम गरम मस्त आहे एकदम. फक्त आज जेवलो नाही सकाळी आणि चहा पण नाही. जेवणाची आणि चहाची आपल्याकडे कमी नाही कधीच. वातावरण किती गार आहे तुम्हाला ह्या बाटलीवरनं कळेल. याच्यावरती बघा ना, हे कसं फ्रीजमध्ये ठेवल्यासारखं झालं आहे, पाणी गार झालं आहे. वाटलं नव्हतं इतकं जोरात पाऊस सुरू होईल. जोरात पाऊस सुरू झाला आहे आणि जाऊया तरी खेकडे पकडायला आलोच आहे. तर पाऊस वाढतच चालला आहे. हां, मी पुढे चालतोय बघ. नाही, एक चूक झाली. आज एक तर मी लहानी बॅटरी आणली आहे, तीच आहे सेम, पण ही लहान आहे, जागा नव्हती याच्यामध्ये बॅगमध्ये. आणि एकच बॅटरी आणली आहे. हेडलॅम्प आणलंच नाही आहे. यात काय दिसणार आहे बाळा, दिसेल का? पाऊस पडतोय ना, पाऊस पडतो त्यामुळे काही दिसत नाही. चल बाहेर निघालेलेच बघूया ना. हां, इकडनं जाऊ ना. असं आहे बारिश झाली केवढी मोठी बाहेर. पकड लवकर. हा, बापरे बापरे, केवढी साईज आहे, खतरनाक. अब कैसे करोगे माधव? एक नंबर. हे बघी, पण पडशील नको तिथे जाऊ. तिकट असेल, तिकट असं हे तिकडं मोठी एकदम. हसती जावा. दुसरा फोकस लावू का? बटन नाही सापडत. बाबो, साईज आहे का मस्करी ही. उघडो जल्दी. थैली. बेडूक राजा. आ जाओ माधव. हे रेनकोट
ते रेनकोट काही कामाचे नाही यार, म्हणजे आहे कामाचे, कामाचे फाटतात लगेच. हा काय ते इकडे आहे? हा गेली गेली गेली. धरा पिशवी. कोण पिशवी? आली वाह वाह हा 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 साईज आहे रे, साईज साईज खतरनाक. काय रे? जर्किंग भिजलं. अरे अरे जर्किन भिजलं. आधीच आपण भिजले, अजून भिजून जाऊ. मोठी आहे हा, केवढी आहे अगं बाबा बाई, केवढी आहे ती. अरा रा 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 रा. श्रावण चालू है, ये श्रावण में दो रावण इधर घूम रहे. हे दगड आणि काळे दगड आणि खेकडे दोन्ही एकसारखे दिसतात. अच्छा मला असं वाटतं त्याच्यामुळेच खेकड्याचा कलर तसा असतो बरं का. मी पण हां हां थांबा नाही तर. दे दे दे. वा मोठ्या मोठ्या आहेत रे. कलर बघा आता हा ना, दगडींचा. तो रंग बघा, याचा रंग दगडांचा आणि याचा रंग बघा सेम टू सेम आहे. कसे कळतील आता? ताकद तर असेलच ना. मोठमोठ्याला आहेत रे केवढ्या. तिकडे नाही मिळाल्या, इतक्या मोठ्या मिळाल्या तिथे. माधव हमें आने दो, दोनों हात पॅक आहे ना रे. नाही चल नाही चल, पाण्यात कशाला उतरतो सारखं? खोले बरं उतरलो ना. खेकडे असतील ना दिसले तर. आ जाओ माधव. माधव ने अपना घाघरा ऊपर किया. पळाली पळाली पळाली. सेम कलर आहे, एक सारखा. सेम कलर दिसून येत नाही हे पाण्यामध्ये. ते मला धरत. हां बापरे, थोड्याच वेळात केवढे पकडलेत खेकडे. तोडलं का एक दुसऱ्याला? कसा आवाज येतं कटाक कुटुक. हे समोर हे सगळं कोसळलंय, हे पाण्यामुळेच पावसामुळेच कोसळलं दिसतं ना. एवढं कोसळलं. हा केवढी आहे. जातो का लांब? मागून जा मागून. ती पिशवी द्यायची होती, गेली गेली. हाय हाय तो घे इथे. भातातली पकडते ते त्यांच्या घरट्यासमोर होल समोर असेल ना, ती जरा अवघड पडते. हां हां एकदम आराम से पकडा. ताकद खूप आहे ह्या खेकड्यांमध्ये. बरेच आपण पिशवी डायरेक्टच आणतो. हा जो सगळा भात खाल्लाय ना, हा खेकड्यांनीच खाल्लाय. दिसतंय ना हे पडलेलं, हे शेंडे शेंडे उडवलेत. झोप तर नाही येणार आपण भिजलोय म्हणून. हा इथे ना मोठा खड्डा आहे, दिसून येत नाही. माणूस बुडेल एवढा खोल खड्डा आहे. असं जाताना ना झुरीतून जरा सांभाळून जा मित्रांनो. चल जाऊया परत ना. हे एवढं बघू. हे बापरे केवढं खोल आहे रे. पण क्लिअर दिसतं. हा ना, किती क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. बापरे, इथे आंघोळ करायला यायला पाहिजे आहे ना उद्या. ही खूप मस्त पूल आहे एकदम. बापरे, कोण म्हणाल का इथे असा हा पूल आहे. हे बघा आत्ता तुम्हाला जर व्यवस्थित दिसेल, एकदम स्वच्छ पाणी, क्रिस्टल क्लिअर. इथे आंघोळ पण करू शकतोय. पाय बघा कसं गेला. शपथ. तिकडून चला बाहेर. मी जाईल त्याच्यावर. ए बाबो, काय खरं. आपण भरपूर लांब आलो टेंटपासून, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर जावं लागेल. नाही तो वो आ जाएगा. खाली वाका.
गुडघा मेरा. इतना ओव्हर कॉन्फिडंट मत रहो. जंगली जलांवर आहेत का इथे. जंगली जनावर. और फिर बारिश शुरू हो गई. कुठनं गेलतो आपण इथनं. अरे बापरे पाऊस बघ किती जोरात सुरू झालाय. मला वाटतं आपण जावं इकडनं. दिसतंय का धुक्क केवढं आलंय. हे धुक्यामध्ये तर टेंट पण गायब झाला आमचा. हां दिसलं दिसलं. हे खाली 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 नाही इथं आहे इथं कोपऱ्यावर. धुक्क आलं काही दिसतं ना. आमचा टेंट कुठे ते पण माहिती नाही आता. चुहे राजा चुहे राजा चुहे राजा चुहे राजा. किती असतील ह्या. म्हणजे मोठ्या मोठ्या पण आज सगळ्या. ऐको केवढ्या आहेत रे ह्या. थोड्याच वेळात एवढ्या खेकडे पकडलेत आपण. हे दुसरा हमारा सिक्रेट स्पॉट खेकडो का. जाऊन त्याच्या बाहेर त्याच्यावर काहीतरी वजन ठेवूया ना. ते एक दुसऱ्याला सावती नसते. पहिले टेंट फिरू. त्यात वजन आहे ना सगळं काढावं लागेल बाहेर ना. टेंटला ना बरोबर असाच पाऊस पडतोय. सगळा पाऊस आहे ना दरवाजावर पडतोय आणि आतमध्ये पाणी येतंय. त्याला फिरून घ्यायचं उलटं करायचं आहे. पडली मिळते पकायला. अरे ते आतमध्ये काढावं लागेल बाहेर. मागे पण काहीतरी पाहिजे होतं रे. लावून घे. तुम्ही मागे सर. मागे सर तू. हां चलो कीड़े जल्दी अंदर आ जाएंगे. काहीतरी गडबड झाली आज आमची टेंट टाकण्यामध्ये. टेंट फिरवला ना आम्ही तर सगळी गडबड झाली. राहण्याला आपल्याला परत रोजा पण लय होते. त्यावेळेस आपल्याला ट्रेकिंग करायची होती ना तर कमीत कमी वजन आणायचा प्रयत्न केला मी बॅगेमध्ये आणि बऱ्याच गोष्टी विसरलो आज आम्ही. बरं ही बॅग आणली होती आता की कमीत कमी किडे तर नाही चालणार. एक पावलं काय झालं. झाला दुसरा भिजलाय. भिजलाय ना. नाही भिजलंय तुम्हाला कळत नाही पण भिजलंय. कपडे चेंज करते हैं. ओके दोस्तों कपडे भी चेंज कर लिए हैं. तर मित्रांनो झोपूया आता. उद्या सकाळी भेटूया. उद्या सकाळी जर पाऊस थांबला तर मस्तपैकी ड्रोन शॉट्स वगैरे घेऊया. तर आजपुरता गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी. 2:15 वाजलेत रात्रीचे. थंडी वारं पण आहे आणि थंडी पण आहे एकदम. वाटलं नव्हतं इतके दिवस आपण कॅम्पिंग केली ना. म्हणजे 5-6 व्हिडिओज बनवले आपण आता कॅम्पिंगचे. त्यात आज खूप जास्त थंडी आहे. तरी बरं हे सगळं आणलं होतं पण अजून काहीतरी आणायला पाहिजे होतं असं वाटतंय. मधीच ना अशी एकदम जोरात वारं सुटतं असं मध्ये आणि टेंट एकदम असं नाही पूर्ण असं इथपर्यंत वागतंय आणि हाय परत तसं सरळ होतं. पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. 6:06 झालेत. बघूया बाहेर उजेड झाला आहे की नाही. टॉर्च बंद केली की काय. झालं आहे उजेड बाहेर. मला वाटतं सर्वात आधी पॅन्ट घालावे लागेल नाही ते किडे खूप चावून काढतं बाहेर. वारे पण जोरात सुरू झाले आहे. म्हटलं कोण ढकलतंय का काय टेंट. हो किती दुःख आहे बापरे बाहेर. गुड मॉर्निंग मित्रांनो.
एक नंबर सकाळ आहे. पाऊस पण थोडासा थांबला आहे. मस्तपैकी चहा घेऊया. आणि धुक्क बघा काय सुपर आहे. एक गरम चाय की प्याली हो. चिल्ड थंडी आहे. तेवढं ना ते झाड कसं दिसतंय ते साईड असं वाटलं कोणतरी माणूसच उभा आहे. स्लीपिंग बॅग बघा आत्ता बघतोय ओली झाली पूर्ण खालून. वरती तर इथपर्यंत तर नाही पोचलं पाणी. पोचले असेल माहीत नाही पडलं. भयानक पाऊस होता रात्री, भयानक. तो चलो दोस्तों निकलते हैं अपने अगले सफर पे. इस घने कोहरे के बीच हम कहीं खो जाएंगे. सर्वात पहिला प्रश्न रस्ता. रस्ता कहाँ है किसी को नहीं पता. म्हणजे या धुक्यामुळे ना रस्ताच दिसत नाही आहे. इकडचं वातावरण आहे ना जवळपास 5 ते 6 महिने असंच असतं. दगडी आहेत, दगडींवर पाय ठेवून नाही चालत आहे. ही अशी दगडी आहेत ना, याच्यावर पाय ठेवायचं टाळावं लागेल आपल्याला, कारण की ते इतके निसरडे झाले, त्याच्यावर ॲल्गी जमली आहे. पाय ठेवला की सटकत आहे. लकीली थोडंसं धुक्क कमी झालं इकडे. धुक्क कमी झालं ना, त्यामुळे ही वाट दिसते, पायवाट दिसते. नाही तर धुक्क होतं तेव्हा काहीच दिसत नव्हतं. आणि माशा डेंजर चावत आहेत. मागच्या कॅम्पिंगमध्ये व्यवस्थित झोपलो, आजच्या कॅम्पिंगमध्ये बिलकुल झोप लागली नाही. टेंटमध्ये सगळं पाणी शिरलं होतं. कसं आलं पाणी तेच माहिती नाही. स्लिपिंग बॅग पण ओली झाली होती. काही गोष्टींना आपल्याला कळत नाही कधी कधी. एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपण सर्वाईव्ह करायचं, सकाळपर्यंत टिकायचं. हीच खरी कॅम्पिंगची मजा आहे. ही आणखीन एक झुरी आहे, ही पण जाऊन त्या धबधब्याला मिळते. हे एवढं ओझं घेऊन जमणार नाही आपल्याला खाली जायला. ही बॅग आहे ना आपल्याला कुठेतरी लपवावी लागेल. ही बॅग ठेवून मग आपण फक्त गोप्रो घेऊन खाली जाणार आहे. कोणी येत नाही इकडे. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, हा रस्ता पूर्णपणे बंद होऊन जातो. त्यामुळे झाडी जी आहे ते पूर्ण अशी उगली आहे, रस्ता पूर्णपणे गायब झाला आहे. तर तिथे काहीतरी असू शकतं, विंचू, काटा, साप. त्यामुळे काठीने आधी आपण असं मारून मारून त्यांना सावध करणार आहे, म्हणजे ते रस्त्यातून निघून जातील आणि आपला रस्ता क्लिअर होईल. फक्त या माशांपासून कोणीतरी वाचवायला पाहिजे आम्हाला. माधव ने जाधव के लिए रास्ता बनाया. अरे सटकतायत रे दगड. हां तसंच करावं लागेल. याच्यातच जागा करूया कुठेतरी आणि मग बॅगी ज्या आहेत त्या इथे ठेवून देऊया. परत ह्याच रस्त्याने यावं लागेल आपल्याला. ओय
बापरे माशा. आता कळलं या रस्त्याने का नाही जात कोणी. माशा. धबधबा पडतोय त्याच्या तिथं आहे रस्ता. मी कुठून येत असतो. रस्ता तिथून वरून काही चला बाबो. इथं काही चावलं बिवलं तर आपल्याला घ्यायला पण कोणी येणार नाही. नेटवर्क पण शुद्ध आहे इथे. माणूस सापाच्या चाव्यामुळे नाही तर ह्या माशांच्या चाव्यामुळेच मरून झाले. ॲक्च्युली बॅग खूप जड आहे. ती घेऊन आहे ना हे सगळं करता येत नाही आहे. मातीला एक गांडोळांची. जाऊ दे ते सोड पण बॅग सुरक्षित राहणं गरजेचं आहे ना. ओके अशी प्लास्टिक लावली आहे म्हणजे ही ओली होणार नाही बॅग. हे बघा असा सगळा जुगाड करावा लागतो. आणखीन थोडीशी ठेव. बॅग ठेवून दिल्यात. आता वजन जरा हलकं झालं थोडंसं व्यवस्थित एक्सप्लोअर करू शकतो. आता रस्त्यावरनं तुम्हाला कळतच असेल इकडे कोणी येत नाही. बेबी स्टेप्स चालवावं लागतात. अशी लांब अशी ढांग आपल्याला टाकता येत नाही. लहान लहान पावलं टाकावी लागतात. ठीक वाट वाटतं ना. हां असा आवाज करतोय म्हणजे जनावर जर लपले असेल ना तर ते पळून जातील. नाही तर आपल्या अंगावर पण येतील असं पण होऊ शकतं. हाच आहे का रे रस्ता. हां हाँ हाँ हाथ है. दोस्तों मंदिर के करीब तो पहुंच चुके हैं लेकिन ये निसरडा रास्ता और ये मेरा घाघरा. हे झाडी तोडल्यामुळे काय होईल की आपल्याला परत यायचा रस्ता मिळून जाईल इझिली. जगन कुठे राहिला. जगन जगन. इथे कोहरा एवढा आहे की दिसत पण नाही. कुठे राहिला होता. मागे लघवीला थांबला. सांगून जायचं ना. आणि किती आवाज दिले. आवाज नाही येत काय पाण्यामुळे. इकडे पाणी तिकडे पाणी आवाज नाही. बाबा जवळ राहा सोबतच राहा. तिथून बघा धबधबा दिसतोय. कुठं. तो धुक्यातच पण एक गोप्रो मध्ये दिसतो का नाही. इकडे आहे ना मागे. पण काय ड्रोन उडून पण आपल्याला काय दिसणार नाही. तिथे धबधबा आहे. तिथे धबधबा आहे. आपल्याकडे बॅटरी पण लिमिटेड आहे. रिस्की खूप रिस्की हा रस्ता. आणि एकच रस्ता आहे ह्योच. रिस्क घेता येत नाही. बसून बसून उतरूया.
ही बॅग कुठे ठेवलं लक्षात आहे? आता कळेल आपल्याला पावसाळ्यात. एक एक पाऊल असं ना फुकून फुकून टाकावं लागतंय. कारण की काय होतं की दगडावर पाय पडला ना तो असं पुढे सटकतोय. काय जाऊन बघा. काय ते झाड आहे. काय होतं पण नाव काय आहे झाडाचं? नाव नाही माहित. खातं ना नक्की? हा नाही मला पण. तो यहाँ से कैसे जाएंगे माधव? ये तो इम्पॉसिबल मोड पे आके रुक गए हम. पूर्ण दगडी आहेत. चला बघूया तरी प्रयत्न करूया. जर काही झालं तर कोणाला बोलवशील तू? नाही कोणाला. कुत्ते की जैसे मरने के लिए छोड़ देगा मुझे तू? पण हे लय डेंजर आहे. हे डेंजर आहे ना. आऊ पहिला तरी थोडा गॅप आहे, रस्ता आहे. पायऱ्या आहेत अशा म्हणजे लागल्या दगडी. ही फुलं म्हणतोय का तू याचं? हां कोणता वाला दांडा काय? झाड जो भेटेल तो. हा नक्की ना? हां काय शिलजित तर नाही ना? हे ना मस्त लागतं याचं आंबट आंबट. हे याचं स्टेम. हो. याच्यावर एक मारा ना. नाही रस्ता होईल आपल्याला परत. सर पाऊस उघडलाय तेव्हा ड्रोन उडवायचा का? त्या मोठ्या दगडी जवळ चला, झाडाजवळ. चिकट असेल ते झाड द्या लोटून. कोणतं? ते नाही तर धोपाटी घाला त्याच्यावर. रस्त्यात नका टाकू. बस बस.
तर असा होता मित्रांनो हा रस्ता. इथपर्यंत इतकं अवघड होतं पोहोचणं. याच्या पुढची जी वाट आहे ती सगळी दगडांचीच आहे. थोडा निसरडा रस्ता आहे पण तेवढा अवघड नाही आहे, तर तो इझिली क्रॉस करू शकतोय. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. बॅटरी पण कमी उरली आहे आणि आपलं लक्ष्य पण पूर्ण झालं आहे. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अलॉट. खेकड्याची रेसिपी बनवणार होतो पण आता तेवढं जीव नाही अंगत त्यामुळे नाही बनवते. थोडी क्लिनिंग करूया. इतका सगळा चिखल झाला आहे ना, कितीतरी किलो चिखल आहे अंगावर. तो सगळा धुवून घेऊया. आम्ही सोबत जाऊ ना, म्हणजे असं नाही तू पुढे गेलं की तुझ्या ढुंगणावर लाईट पडते. तर या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील.